दैवत्व येतं गुरूंच्या एका स्पर्शाने. दगडालाही दैवत्व येतं गुरूंच्या एका स्पर्शाने. अज्ञानाचा अंधार फिटतो ज्ञानाच्या एका प्रकाशाने. अज्ञानाचा अंधार फिटतो ज्ञानाच्या एका प्रकाशाने. जगात झुकण्यासाठी हजारो ठिकाणे मिळतील. जगात झुकण्यासाठी हजारो ठिकाणे मिळतील, पण नशीब फळफळते ते फक्त गुरूंच्या एका स्पर्शाने. पण नशीब फळफळते ते फक्त गुरूंच्या एका स्पर्शाने. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव तनिष्का किशोर फराकटे. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल कोलवडी. मी आता 7वीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर उभी आहे एक असा विषय बोलायला जो विषय आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. तो विषय म्हणजे गुरुचरणांचे महत्त्व. सूर्याशिवाय सकाळ होत नाही, तलवारीशिवाय युद्ध जिंकता येत नाही, तसेच गुरूंशिवाय ध्येयाचे शिखर गाठता येत नाही. गुरुचरण म्हणजे केवळ 2 पाय नव्हे, तर ज्ञानाचा महासागर, संस्काराची खाण आणि यशाची पहिली पायरी आहे. जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या चरणांवर नतमस्तक होतो, तेव्हा आपला अहंकार गळून पडून आपल्यातील खऱ्या विद्यार्थ्याचा जन्म होतो. मित्रांनो, इतिहास साक्ष आहे, जर अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या चरणांशी नसते तर आज कुरुक्षेत्रावर विजय मिळवता आला नसता. जर चंद्रगुप्त मौर्य आचार्य चाणक्यांच्या चरणांशी झुकले नसते तर आपल्याला अखंड भारताचे साम्राज्य पाहायला मिळाले नसते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांच्या आणि रामदास स्वामींच्या मार्गदर्शनाला शिरसंवाद मानले नसते तर आज आपल्याला स्वराज्य पाहायला मिळाले नसते. अहो, आठवून बघा त्या ऐकलव्याला, ज्याच्याकडे ना राजघराण्याचा वारसा ना धनसंपत्ती, तरीही आपल्या गुरूंच्या मूर्तीसमोर बसून त्याने धनुर्वेद देत अर्जुनालाही मागे टाकले. अहो, इतिहासाचं दुसरं पान उलटून बघा. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या एका हुकारानं दिल्लीचा तख्त हळायचा. असे राजे जेव्हा गुरूंच्या समोर जायचे तेव्हा त्यांच्या डोक्यावरील जरी टोपे हे गुरूंच्या चरणांशी असायचे. स्वराज्यातील सगळी दौलत गुरूंच्या झोळीत टाकणारे हे राजे जगाला ओढून सांगायचे की धन संपत्तीपेक्षा गुरूंचे चरण श्रेष्ठ आहे. अहो, आजकाल काय पाहायला मिळत आहे? आपण मोठे झालो, शिकलो, 7 समुद्र पार गेलो, पण दुर्दैवाने आपण आपल्या गुरूंचा सन्मान करायला विसरत चाललो आहोत. आजचा तरुण म्हणतो की मला सगळं गुगलवरती मिळतंय, मग गुरूंची काय गरज? पण खरं सांगू, गुगल माहिती देऊ शकतं. फक्त ज्ञान आणि संस्कार फक्त आणि फक्त गुरुच देऊ शकतात. कुणी विचारलं जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र कोणते? कुणी म्हणाला मक्का, तर कुणी म्हणाला काशी, तर कुणी म्हणाला जेजुरी. पण मी छातीवर हात ठेवून सांगेन, ज्याला ध्येयाचं शिखर गाठायचं आहे त्याच्यासाठी सर्वात मोठे गुरुक्षेत्र म्हणजे आपल्या गुरूंचे चरण आहे. गुरूंचे चरण आहे. शेवटी एवढेच म्हणेन, समुद्राचे पाणी कधी संपत नाही, आकाशाची उंची कधी मोजता येत नाही. समुद्राचे पाणी कधी संपत नाही, आकाशाची उंची कधी मोजता येत नाही. तसेच गुरूंचे महत्त्व शब्दात सांगता येत नाही. गुरूंचे महत्त्व शब्दात सांगता येत नाही, कारण गुरुविना जीवनाला कोणतीच दिशा उरत नाही. धन्यवाद.